एसएन न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। वसईत 2 दुचाकींची समोरासमोर धडक, 3 ठार 1 गंभीर जखमी। वसई येथे 2 मोटरसायकलींच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे। दिल्लीतील साहित्य संमेलनात अण्णाभाऊ साठेंच्या जीवन प्रवासाचे एआय तंत्रज्ञानाद्वारे दर्शन। बार्शी येथील संजय श्रीधर कांबळे यांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने अण्णाभाऊ साठेंचा जीवन प्रवास छायाचित्राद्वारे उघडला आहे। भिवंडीतील ठक्कर प्लाझा शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये भीषण आग, दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत 5 ते 6 दुकाने जळून खाक। अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। नाशिकच्या काठे गल्लीतील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई सुरू, मनपाकडून धार्मिक स्थळ हटवण्याचे काम सुरू, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। जालना जिल्ह्यात 10वीच्या पेपर फुटी प्रकरणी 3 अटक, बदनापूरमध्ये सीएससी केंद्र संचालक आणि एका शिक्षकासह 3 पेपर फुटी प्रकरणी अटक। पिंपरी चिंचवडमध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी, संत तुकाराम भागात 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जळगाव जिल्ह्यातील 171 गावांमधील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक, युरियाच्या अतिवापरामुळे 205 जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले असल्याचे आढळले। दापोलीत उद्धव ठाकरे गटाच्या 5 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत 5ही नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला। भाजप आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान, धार्मिक मुद्द्यांवर मत मागितल्याचा आरोप, औरंगाबाद खंडपीठाची धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस। अमित शहा आज पुणे दौऱ्यावर, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यांबाबत तिन्ही नेते शहांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसएन न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।